नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास 2 म्हणजेच तुमचा आवडता इतिहास. हो की नाही बालमित्रांनो? आपण या पाठ्यपुस्तकातील 17 पाठांचा अभ्यास केला. आज आपला या पाठ्यपुस्तकातील शेवटचा 18वा पाठ आहे लोककल्याणकारी स्वराज्याचं व्यवस्थापन भाग 1. या पाठामध्ये आपण शिवरायांचे लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन कसे होते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. आज आपण अष्टप्रधान मंडळ, त्याचबरोबर पर्यावरणाचं संरक्षण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग ऐकूया लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन भाग 1. पाठ क्रमांक 18 लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. सांगा पाहू, शिवरायांनी कोणकोणत्या सत्तांशी संघर्ष केला? संघर्ष केला म्हणजे काय तर झुंज दिली. आपल्याला माहिती आहे सर्वांना, शिवरायांनी आदिलशाही, मोगल, पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला. संघर्ष केला म्हणजेच लढा दिला, झुंज दिली. त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. शिवरायांनी न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हो की नाही? मग हे जे स्वराज्य होते हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी होते. त्याचबरोबर हे स्वराज्य लोककल्याणकारी होते. या स्वराज्यामध्ये रयतेच्या हिताचा विचार केला जायचा. मग अशा ह्या लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन कसे होते? तर राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यांमध्ये विभागणी केली आणि यालाच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ असं म्हणतात. मग प्रत्येक खात्याचा एक प्रमुख नेमला. त्यातून महाराजांचं अष्टप्रधान मंडळ साकार झाले. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून चालवलेले शिवरायांचे हे स्वराज्य खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य होते. या अष्टप्रधानांच्या व इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्यांची पात्रता व गुणवत्ता पाहून शिवाजी महाराज स्वतः करत असत. एवढंच नाही तर त्यांच्या कारभारावर सुद्धा महाराज स्वतः लक्ष ठेवत असत. आता पहा, इथे तुम्हाला शिवाजी महाराजांचं हे अष्टप्रधान मंडळ दाखवलेलं आहे. इथे आहे प्रधान, हो की नाही, नंतर अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, पंडितराव आणि न्यायाधीश. इथे मध्ये आपल्याला शिवाजी महाराज दिसत आहेत. हे आहे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. मग या अष्टप्रधान मंडळाची नेमणूक शिवरायांनी का केली? तर स्वराज्य कारभाराचे काम व्यवस्थित चालावे, सुरळीत चालावे यासाठी शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यांमध्ये विभागणी केली आणि यालाच शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ म्हटलेलं आहे. आणि ह्या प्रत्येक खात्याचा एक प्रमुख नेमला. आणि हा प्रमुख नेमताना किंवा अष्टप्रधानांच्या नेमणुका करताना किंवा इतरही नेमणुका करताना महाराज स्वतः त्या व्यक्तीची पात्रता, गुणवत्ता काय आहे हे स्वतः महाराज तपासून पाहत आणि मग त्या व्यक्तीला तो पदभार सांभाळण्यासाठी देत असत. एवढंच नाही तर त्या कारभारावर, त्या मंत्र्याच्या कारभारावर सुद्धा महाराजांचं लक्ष असे. माहित आहे का तुम्हाला, लोककल्याणकारी राज्यात प्रजेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजा पूर्ण होतात. स्त्रियांचा सन्मान केला जातो.
सामान्य जनतेची, शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, कोणावरही अन्याय होत नाही आणि प्रजेला म्हणजे लोकांना जलद न्याय मिळतो. लोकांना वाट पाहावी लागत नाही. न्यायासाठी लोकांना वाट पाहावी लागत नाही, तर लवकरात लवकर न्याय मिळतो. त्याचबरोबर शेती आणि उद्योगांचा विकास होतो. लोककला बहरू लागतात. प्रजा सुखा समाधानाने राहते. लोककल्याणकारी राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात. महत्वाची गोष्ट, लोकांच्या जीवनावश्यक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा ह्या पूर्ण होतात. स्त्रियांचा सन्मान होतो. सामान्य जनतेची, शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, कोणावरही अन्याय केला जात नाही. शिवाय लोकांना जलद न्याय मिळतो आणि त्याचबरोबर शेती उद्योगांचा विकास होतो. लोककला बहरू लागतात आणि सगळे राज्यातील लोक सुखा समाधानाने राहतात. मग छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये त्यांची प्रजा सुखा समाधानाने राहू लागली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी प्रखर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले. प्रत्येकाजवळ होता, स्वाभिमान होता, आत्मविश्वास होता आणि त्याचबरोबर आपल्या देशावर प्रेमही होतं. मग आता शिवाजी महाराजांचं हे जे अष्टप्रधान मंडळ आपण पाहिलं, तर आता या ठिकाणी आपण प्रधानाचं नाव, त्याचं पद कोणतं होतं आणि त्याचं काम काय होतं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पहा आता, पहिले आहेत मोरो त्रिंबक पिंगळे. हे प्रमुख होते. यांचं पद काय होतं तर प्रधान. ओके. मग त्यांचं काम काय, प्रधानाचं काम काय तर राज्यकारभार चालवणे. दुसरे रामचंद्र निळकंठ मुजुमदार. यांचं पद होतं अमात्य आणि यांचं काम होतं राज्याचा जमा खर्च पाहणे. तिसरे प्रधान होते हंबीरराव मोहिते. यांचं पद होतं सेनापती आणि काम होतं सैन्याचे नेतृत्व करणे. चौथे होते मोरेश्वर पंडितराव. यांचं पद होतं पंडितराव आणि यांचं काम होतं धर्माची कामे पाहणे. त्यानंतर पाचवे होते निराजीरावजी. हे न्यायाधीश होते. मग न्यायाधीशाचं काम काय तर न्यायदान करणे, हे त्यांचं काम होतं. सहावे होते अण्णाजी दत्तो. यांच्याकडे सचिव पद होतं. मग आता ह्या सचिवांचं काम काय तर सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. त्यानंतर सातवे होते दत्ताजी त्रिंबक वाकनीस. हे मंत्री होते आणि आता ह्यांचं काम काय होतं तर पत्रव्यवहार सांभाळणे. त्यानंतर आठवे होते रामचंद्र त्रिंबक डबीर. यांच्याकडे सुमंत हे पद होतं आणि यांचं काम होतं परराज्याशी संबंध ठेवणे. हे आठही प्रधान शिवरायांनी स्वतः निवडलेले होते. त्यांची पात्रता, त्यांची योग्यता पाहून त्या त्या व्यक्तीला शिवरायांनी ते काम दिलेलं होतं आणि ह्यांनी आपला कारभार अतिशय योग्यरित्या चालवलेला होता. प्रत्येक प्रधान आपलं काम चोख बजावत होता. करून पहा. पाठ्यपुस्तकातील आज्ञापत्रातील पर्यावरण रक्षण हा भाग मोठ्या अक्षरात लिहून त्याचा तक्ता तयार करा. त्याचे वर्गात सामूहिक वाचन करा. पहा आता, कोरोनामुळे आपली शाळा बंद आहे, हो की नाही? पण आपण हा उपक्रम करायचा आहे. मग तो कसा करायचा तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 78 पानावर आज्ञापत्रातील पर्यावरण रक्षण हा भाग दिलेला आहे. तो भाग तुम्ही सुंदर हस्ताक्षरामध्ये मोठ्या फुलस्केप पेपरवरती लिहायचा आहे. आज्ञापत्रातील पर्यावरण रक्षण हा भाग सुंदर अक्षरामध्ये तो लिहायचा आहे आणि तो तुम्ही त्याचा तक्ता तयार करून तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही तो अडकवला तरी चालणार आहे आणि त्याचं
मोठ्या आवाजामध्ये वाचन करायचं आहे. घरातले इतर लोक सुद्धा ते ऐकू शकतील एवढ्या मोठ्या आवाजामध्ये त्याचं वाचन करायचं आहे. या रामचंद्र पंत अमात्यांनी हे आज्ञापत्र लिहिलेलं आहे आणि या आज्ञापत्रामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांच्या धोरणांचे प्रतिबिंब आढळते. पर्यावरणासंबंधीचा महाराजांचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट होतो ह्या पत्रामध्ये. त्यामुळे याचं वाचन तुम्ही नक्की करायचं आहे. त्याचबरोबर तक्ता देखील तयार करायचा आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत पर्यावरणाचं संरक्षण. आता त्या प्रदेशावर निसर्गाने निर्माण केलेली भूमी, हवा, पाऊस, नद्या, ओढे, जंगले, लहान प्राणी, मोठे प्राणी, पक्षी, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश इत्यादी सर्व घटकांमधून मानवाच्या आजूबाजूस जो परिसर तयार होतो त्यालाच नैसर्गिक पर्यावरण असे म्हटले जाते. पहा आता नैसर्गिक पर्यावरण कशाला म्हणायचं, तर त्या प्रदेशांवर निसर्गाने निर्माण केलेली भूमी म्हणजेच जमीन, हवा, पाऊस, नद्या, कित्येक नद्या वाहताना आपण पाहतो की नाही, समुद्र, हिंदी महासागर आहे, अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे, ओढे, जंगले, लहान मोठे प्राणी, पक्षी, सूर्यप्रकाश, सूर्य आपल्याला देतो की नाही, चंद्रप्रकाश इत्यादी सर्व घटकांमधूनच मानवाच्या आजूबाजूस जो परिसर तयार होतो त्यालाच नैसर्गिक पर्यावरण असे म्हटले जाते. आणि ह्या पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून घेणे हे मानवाच्या हिताचे असते. जेवढं गरज आहे तेवढाच त्याचा उपयोग करून घ्यायचा. अनावश्यक जर या पर्यावरणाचा आपण उपयोग केला तर नक्कीच ते मानवाला घातक ठरते. आणि शिवाजी महाराजांचं पण धोरण हेच होतं, जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणात आपण या पर्यावरणाचा उपयोग करून घ्यायचा आहे. आज आपण इथेच थांबूया. जेवढा भाग शिकवून झालेला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक वाचा. कठीण शब्द, जोडाक्षरी शब्द वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून काढा. त्याचबरोबर आज्ञापत्रातील पर्यावरणाचे रक्षण हा भाग सुंदर हस्ताक्षरात लिहून तक्ता तयार करा. धन्यवाद.